रेणापूर या पवित्र नगरामध्ये पावनभूमीमध्ये खरंच दरवर्षी या मोहरम कार्यक्रमाचा आताच चालू आहे. मौलानी दर्गा मोहरम कमिटी खरंच या गावाचं आणि या कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मरण्याआधी मरून पावावे तरीच पावावे मोक्षपदी म्हणले. कैवल्यवासी असर्फ मामू चौधारी अशरफ मामू चौधारी यांच्या आत्म्याला कुठतरी सुख शांती लाभावं या उद्देशानं 2 महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे. खरंच सांगण्याचं तात्पर्यच म्हणजे मोहरम का साजरा केला जातो या पाठीमागचा एक इतिहास सांगितलेला आहे संताने. मोहरम हा आनंदाचा एक क्षण नसून दुःखाचा एक क्षण आहे. या दिवशी सिंह समुदायातील लोक कपडे लावतात. मोहरम हे इस्लाम कॅलेंडर मधील पहिल्या महिन्याचे नाव आहे. मोहरम हा इस्लामिक क्षण आहे, परंतु हा क्षण भारतात का साजरा केला जातो पाठीमागचा इतिहास आहे. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसेन हे दोघेही कर्नाबा येथे शहीद झाले होते. त्यांच्या समृद्धी पुण्यार्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. त्यामुळे भारतात एकमेव असलेली भावना तसेच सर्व धर्म स्वभाव संविधानातील तत्वामुळे संपूर्ण भारत सर्व धर्मात मोहरम साजरा केला जातो. सांगावं तेवढं कमी आहे. आणि आज पवित्र नगरामध्ये या रेणापूर या जीवाच्या सुख आत्म्याला कुठेतरी सुख शांती लाभावं आणि हाच आताच दरवर्षी प्रमाणे असावं हेच माझी सर्वांच्या चरणी नम्रतेची विनंती आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे खरंच आज इब्राहिम साहब खादर साहब पठाण इब्राहिम साहब खादर साहब पठाण आमचे देवकार यांच्याकडनं चालू होणाऱ्या घरावरती खुश होऊन 51 रुपयाचा सहकार्य भेट दिला आहे. दिलेल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून माझ्या गुरुकृपा भजनाच्या वतीने त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. त्या कार्याला आदी गणेशाचं वंदन नमन करायचं असेल तर त्या ठिकाणी महाराज सांगून गेलेला आहे. जय जय सद्गुरु दया
माझ्या आत्मबोधामध्ये एक प्रमाण सांगून गेलेलं आहे. त्या भगवंताचं वर्णन करत असताना हे भगवंता तू कसा आहेस. जय जय आजी सद्गुरु कृपाळू, जय जय आजी सद्गुरु दयाळू, जय जय आजी सद्गुरु दीन दयाळू अक्षर अविनाशा. तू या भक्ताचा कृपाळू आहेस, तू या भक्ताचा दयाळू आहे. एवढंच आहे तर तू अक्षर अविनाशा आहेस. तुझे वर्णन माझ्यासारख्या पामरांना करावं तेवढं कमी आहे. म्हणून गणाच्या द्वारे कविकर्ता काय सांगतो.
सर्व जीवाचा देवा तारकाससी, तुझं वाचून देवा कोणी न मजसी. या कर्मभूमीवर आल्यावर या जीवाला तारणारा, या जीवाला विघ्नाचा नायनाट करणारा भगवंता तू आहेस. अन्यथा तुझ्याशिवाय कोणी नाही. म्हणून कवी कथा काय म्हणतो, सर्व जीवाचा तारकाससी, देवा तुझं वाचून कोणी न मजसी, देवा तुझं वाचून कोणी न मजसी. कर्मसृष्टीवर बरेचसे जीव आले, परंतु या जीवाला तारायचं असेल, या जीवाला पैतीराला जायचं असेल तर सार विचारामध्ये गोवी सांगते, मनुष्य जन्म सर्व एवढीचा सार हो, जन्म तो कर्मभूमी माझा, भेट एवढी न करे विचार, जवळ जवळ तयाचे जिने जवळ जवळ तयाचे. मनुष्य जन्म हा सर्व एवढीचा सार आहे. त्यांना 4 सांगितलेले आहेत, परंतु खरंच सर्व काही कळणार म्हणजे या मनुष्य जन्माला. मग त्या भगवंताशी आपल्याला सख्यतो जोडायचा असेल, त्या भगवंताला आपलंच करायचं असेल तर महाराज सांगतात, सर्व जीवाचा तारकाससी, तुझं वाचून कोणी न मजसी, तुझं वाचून कोणी न मजसी. आज कैवल्यवासी अशरफ मामू चौधरी यांना जाऊन किती वर्ष झालं? 3रा वर्ष चालू महिने. ठीक आहे, मला सांगा, त्या जीवाला सुख शांती लाभायचं असेल, आपण म्हणता आपण केलेलं दुसऱ्याला येईना म्हणतो. ठेवला तो आटाच आहे करण्याचा आज या विवरण कमिटीचा. मला सांगा, माणसानं माणसाशी कसं वागावं आता आपण ऐकलं. एक मानवतेचा धर्म आहे. माणसानं कसं वागावं एक मानवतेचा धर्म आहे. माणसानं माणसाशी कसं वागू नये हे अधर्म आहे. धर्माची 2 व्याख्या सांगितलेली आहे. आपल्याला बरंच काही बोलत बोलत चालायचं आहे. आणि कर्माची सुद्धा 2 व्याख्या सांगितलेली आहे. आपल्याला बघायचं आहे. परंतु खरंच आज या जीवात्म्याला जाऊन 3रा महिना चालू आहे. या कर्मसृष्टीवर आलेल्या जीवाला, त्या जीवात्म्याला त्या भगवंतापासून कर्मसृष्टीला येण्याकरता बरंच काही त्या जीवाला हौदाव सुटली होती. परंतु युद्ध आल्यावर हा जीव त्या मायेच्या जाळ्यात पडून अज्ञान झाला. म्हणून म्हणलंय, आई त्याही रांड माया
अडकलेलं आहे. याची सुटका जर करायची असेल तर कुठेतरी त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून कवी करता म्हणतो सर्व जीवाचा तारकाची तुझं वाचून कोणी ना मागती, तुझं वाचून कोणी ना मागती. म्हणून आदरणीय माझा इब्राहिम साहेब खालसा पठाण मोठे देवकर, इब्राहिम साहेब पठाण खालसा पठाण खानासाहेब पठाण मोठे देवकर यांच्याकडनं 21 रुपयाचा सहप्रम भेट दिला आहे. दिलेल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. व तसेच आदरणीय आमचे गुरुबंधू माझा दौऱ्यातून गुरुकृपा भवनातील प्रमुख अतिशय ज्ञानाचे ज्ञानभक्त व्यक्तिमत्व आदरणीय देवानंद पाटील देवानंद पाटील माने अतिशय भजनावर प्रेम लावणारे व्यक्तिमत्व. मी पैसे दिले म्हणून तोंडापुरतं सांगायचं नाही. खरंच भजन जिथं आहे किती नाद असेल आणि भोकरला पाय कापड दुकानाचं दुकान आहे गणेशवाड्याच्या बाजूला. बघा तेवढा मोठा आटास असता वेळेस सुद्धा भजनावर प्रेम लावणारे व्यक्तिमत्व किती आहे. आदरणीय देवानंद पाटील माने राहणार दौरकर दौर या भवनातील प्रमुख ज्ञानाचे ज्ञानभक्त व्यक्तिमत्व यांच्याकडनं माझ्या गुरुकृपा भजनाबद्दल या भजनावरती खुश होऊन 101 रुपयाचा सहप्रेम भेट दिला आहे. दिल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आदरणीय वाजत पठाण देवकर यांच्याकडनं सुद्धा चालू करावरती खुश होऊन 51 रुपयाचा भेट दिला आहे. दिल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. व तसेच आदरणीय माझा सुरुवातीवर ज्ञानदीप भवनातील गवळीचे कलाकार प्रथा या कॅमेऱ्याचे चालक मालक आदरणीय गजानन मुंडे राहणार सुरुकर यांच्याकडे सुद्धा 51 रुपयाचा भेट दिला आहे. दिल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. दत्त प्रभु तुझला आदिगन मनती सर्व युगात तुमची कीर्ती सर्व युगात
दत्त प्रभू तुझ अभिगण म्हणती सर्व युगात तुमची कीर्ती. एका ठिकाणी प्रमाण सांगते युगाचा अधिष्ठात्री ओहो अमोघ सिद्धी दयाच्या हट्टी माता पुरी राज्य करी तथा नमन श्री दत्तात्रया तथा नमन श्री दत्तात्रया. आनंद पटामध्ये ओवी सांगून गेलेले आहे जो चौयुगाचा अधिष्ठात्री अमोघ सिद्धी जयाच्या हटी माता पुरी राज्य करी तथा नमन श्री दत्तात्रय. असा असणारा तो दत्तप्रभू म्हणून कवी करता म्हणतो दत्तप्रभू तुझला अधिगण म्हणती चौयुगात तुमची कीर्ती. तुझला भक्ती म्हणून नाम तुमचे समर्पी म्हणून नाम तुमचे समर्पी. अहो साचा रात्रा तुझला भक्ती म्हणून देव नाम तुमचे समर्पी देवा नाम तुमचे समर्पी. अरे तू सर्वांचा स्वामी माझे ध्यान लागले सर्वांचा स्वामी माझे ध्यान लागले. स्वामी माझे ध्यान लागले नामे सर्वांचा स्वामी माझे ध्यान लागले नामे सर्वांचा स्वामी माझे ध्यान लागले नामे. ऐका बंधू आदरणीय वादित पठाण देवकर याच भक्तगुण चालुकनावरती खुश होऊन 21 रुपयाचा भेट दिला आहे. दिलेल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. आदरणीय साईराज पिराजी बाबळे राहणार रेणापूरकर याच भक्तगुण 21 रुपयाचा भेट दिला आहे. दिलेल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. महाराज सांगतात 6-4-8 तुझला भजती म्हणून देवा तुमचे नाम स्मरती. 6 म्हणजे काय आणि 18 म्हणजे काय आणि 4 म्हणजे काय. 6 म्हणजे 6 शास्त्र 18 म्हणजे 18 पुराण 4 म्हणजे 4 वेद. 6-4-18 तुझला भजती म्हणून देवा तुमचे नाम स्मरती.
म्हणून मला सांगतात आवृत्तीचे पिता समोवतारात. अरे तू सर्वांचा स्वामी माझे माझ्या भीमरावचे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गुरुबंधू दत्ता लक्ष्मण तुपेवार भीमरावातील मर्दंगाचार्य पेटी मास्तर पद पदार्थात जाणारे व्यक्तिमत्व यांच्याकडनं 51 रुपयाचं भेट व तसेच आदरणीय आमचे दादाश्री आज नांदेड जिल्ह्यामध्ये गरुड भेट घेतली म्हणायचं हरकत नाही. कारण खरंच उगा आमचं नाव मोठं आदरणीय आमचे गोविंदरावजी काळे राहणार देऊरवाडी गुरुकृपा गुरुमूर्ती भवनातील प्रमुख अतिशय ज्ञानिवंत व्यक्तिमत्व अख्या नांदेड जिल्ह्यात कान्या कोपऱ्याला पोहोचलेले व्यक्तिमत्व यांच्याकडनं 51 रुपयाचं भेट दिलेल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. हॅलो आता गाणं गोजीरवाना असे होईल. दत्तकृपा भीमराव मोझा रेणापूर 60 लागल भीम या भीमराकडून माझ्या गुरुकृपा भीमराव गुरुप्रसाद म्हणून 21 रुपयाचं भेट दिलेलं आहे. दिलेल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आपण आता ऐकलेलं आहे बाजूच्या भीमराकडून आणि खरंच या भजनासाठी काहीतरी विषयाची देवणघेवण व्हावं आणि जमलेल्या पंचक्रोशी मधल्या पंच कमिटीला किंवा बसलेल्या व्यक्तिमत्वाला या 2 भीमराकडून खरंच काय निकळ घ्यायचा आहे आतुरतेनं वाट पाहत आहात. आता माझ्या सहकार्याकडून विषय आलेला आहे. विषय कसा आहे? धर्मश्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ? मोक्ष सिद्धांतामध्ये सांगितले काका. आता धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थ आहेत. यामधले 2 पुरुषार्थ आपल्या समोर बाजूच्या भजनाकडून विषय म्हणून ठेवण्यात आलेले आहे. आता काय धर्मश्रेष्ठ काय कर्मश्रेष्ठ? गमत कशी आहे? सरळ सरळ म्हशीचं दूध काढल्या तूप होईल. तुपाचं रूपांतर येते त्याला कसोट्या बऱ्याच काही आहे. ते कसोट्या करायच्या असतील त्या आपण दूध काढता हा ते परिपूर्ण बायला जमणार. त्याचा एक आचारीच पाहिजे चांगला. आचारी म्हणे काय हरकत नाही. आपण दूध काढता आपलं काम संपलं. तुपाला तुपांचं रूपांतर आणायचं असेल तर
त्या मायमाऊलीला महत्व आहे. त्याच्या किती कसोट्या कराव्या लागतात. वासनी फेरी आता आपण ऐकलंय धर्म श्रेष्ठ काय कर्म श्रेष्ठ. आदरणीय माझ्या सद्गुरू कृपा भवनातील आमची मातोश्री जिजाबाई शंकररावजी चव्हाण, जिजाबाई शंकररावजी मोतेकर माझ्या सद्गुरू कृपा भवनातील पद पदार्थ आणि बरंच काही ज्ञानाचा मध आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बघा मरण्या आधी मरून पावे म्हणले आणि भंजनाला निघाल्यावर पठाण साहेब माय मावली आम्ही सांगले नाही. खरं म्हणजे कसं आता गेलचाली बी आम्ही आलते आमच्या संग आलती, परंतु आता कसं आहे अडचणी कामाचे दिवस येत नाही येतात. आम्हाला निघाल्यावर फोन आला आणि बाबा थांबा थोडं मी आलो, काय हरकत नाही म्हणलो. माहेर म्हणल्या परी कसं आहे माहेरचं काहीतरी म्हणतात बघा, कुत्र जरी आलं तर फार आपरूक वाटते म्हणून. आता आमची बायलेकच घेऊन यायला सांगा, आता आम्हाला तर काय घर आहे म्हणून मलाही वाटलं बरं बायलेक आणल्या म्हणूनच आम्हाला बी काहीतरी देवण घेऊन चला वेगावून पडेल. चांगलं टिप 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 चलाले आम्हाला आनंद वाटाले. असं म्हणाले म्हणून अरे हे पैसे काहीतरी काढू होतं असं म्हणून उठून जासा. तुम्ही उठले की आम्ही उठलो, तुम्ही जोपर्यंत बसल्या तोपर्यंत आम्ही हसलो. असंही होऊ नये म्हणून आदरणीय या मातोश्रीतर्फे 51 रुपयाचं भेट दिलं आहे. दिल्या भेटीबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद. कर्मश्रेष्ठ काय कर्मश्रेष्ठ कसं आहे आता धर्मावर अवलंबून कर्म आहे, कर्मावर अवलंबून धर्म आहे. कसा आहे तुम्हाला सांगतो. धर्मश्रेष्ठ म्हणायचं असेल तर अगोदर कर्मश्रेष्ठ पाहिजे. बघा तुम्ही आता कसं म्हणसाल आपल्याला दुसऱ्या पर्यामध्ये ऐकत त्या बहिणीला कोण ऐकायचं आहे. आपला विषय कसा आहे विपाय कर्मभूमीचे पेटे हो. मर्म हो ना भले मुक्ती रत्न घेई गोमके जीव मरती व धन्य धन्य हा नरक हे येतीना पर्वता पाहो, येतीना पर्वता पाहो. जे व्यक्ती जे परमार्थला तो ते सिद्धांत पाहो, तो ते सिद्धांत पाहो. या चरित्र ग्रंथामध्ये ओळी सांगितलेली आहे. प्रमाण सांगते विपाय कर्मभूमीचे पेटी गर्दे हे दाबले आवचटी मुक्ती रत्न घेई गोमती जीव मृत्यू व पावेने. आता धर्मावर कर्मश्रेष्ठ आहे का कर्मावर धर्मश्रेष्ठ आहे का धर्मश्रेष्ठ काय कर्मश्रेष्ठ. आपला विषय कर्मश्रेष्ठ असेल या आपल्या बुद्धीला मतीला जेवढं झपल परमानाबद ओवीबद माझ्याकडून तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य चालू असेल. आदरणीय सटवा मारुती जनवाड राहणार रेणापूरकर उपसरपंच साहेब यांच्याकडनं 21 रुपयाचं भेट दिला आहे. दिलेल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
आपल्याला ऐकायचं आहे. विषय कसा आहे, धर्मश्रेष्ठ काय कर्मश्रेष्ठ. आता आपला कर्मश्रेष्ठ आपल्याला आपल्या मतीबुद्धीने कसं सांगता येईल, वहीबद्ध पुराव्यासहित प्रमाणाबद्ध हे माझा मानस असेल. आणि माझ्या बाजूच्या भजमलाकडून वेदांतातून धर्मश्रेष्ठ कसा आहे हे वेदांतातून आपल्याला प्रमाणाबद्ध ऐकायचं आहे. दिगंबर पाटील यालो यालो आणि असलेले तुम्ही घरला वापस मिळू नका. एकच होय शेवटची बोळवणं घेती लंगोटी काढून काडी मुडीचा पिंगरा करून आत राघोबा बैसून तुका मने राजवलीला पिंगरा मातीत दडपिल. एका ठिकाणी अभंग आहे. देहाचा पिंजरा झाला जुना, येणारा देह येईना पुन्हा. नको अभिमान करू मातीला जाणार आहे. देह मातीचा मातीला जाणार आहे. आदरणीय मातोश्री प्रतीक्षा रमेश सूर्यवंशी राहणार रेणापूर या मातोश्री तर्फे जनाची कदर करून 21 रुपयाचा भेट दिला. हे दिलेल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. दान करायचं असेल तर पात्र बघून दान करा. मला कधी प्रमाण आहे. अन्न घालावे सर्व बुद्धी पात्र मिळे दैव गती. भाव जनांचा दान करायचं असेल पात्र बघून दान करा म्हणा. परंतु हे पात्र आपल्याला करायचे असतील तर कुठेतरी त्या भगवंताच्या सानिध्यात संतांच्या सानिध्यात जायचं असेल तर महाराज सांगता गुरुदासाची धनार पिलो चरणी गुरुदासाची ऐकून वाणी तम मन धनार पिलो चरणी.